माझी नम्र विनंती. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्या मुले आझाद दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे आझाद देश अखंड राहिला. माननीय मुख्याध्यापिका, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझे देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे 150 वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारत देशात पाय ठेवला व कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. नंतर अत्याचार व भयानक असभ्य वेदना सहन केल्या. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि इंग्रजांचा गुलाम म्हणून किती दिवस वावरायचे, आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे, सोन्याचं दूध निघत असलेल्या देशाला असं उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचं, असा प्रश्न भारत मातेच्या लोकांना पडला नसता तरच नवल. अशा नरधमांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूमीच्या लोकांनी व क्रांतिकारकांनी निर्णय घेतला. अशक्य कोटी लढे होते, पण नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदिराम बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा मागे न हटण्याचा निर्णय घेतला होता. लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुष लढाईत गेले. काही क्रांतिकारक जोगडावून मुक्त हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी सुद्धा स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. इंग्रजांना चारी बाजूने घेरण्यात आले आणि शेवटी तो सुवर्ण दिन आला ज्या दिवशी इंग्रजांना भारत देशातून मिसळून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले. 150 वर्ष फरकणारा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला व आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्याय व अत्याचार सहन करू नका, त्याला वेळीच प्रतिरोध करा, कारण जर गप्प बसू तर परत कोणीतरी राज्य करेल व आपल्याला कळणारही नाही. आपल्यातील न्यायाची ज्योत पेटत राहू द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद.